आता आपण भेटणार आहोत बडे वहिनी. चला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. दीपाली सागर बडे. माहेरचं नाव? दीपाली मधुकर कडू. कडू. तरी गोड कशा? माहेर कुठलं? पानशेत कांबिगी. बरं, आता त्या ओळख करून सांगितलं. हे माझे मिस्टर सागर ज्ञानेश्वर बडे. हे आमची आई सुनंद ज्ञानेश्वर बडे. ते पप्पा. नमस्कार पप्पा. ज्ञानेश्वर गगन बडे. ही माझी मोठी बहीण रुपाली योगेश घोरे. ही पूजा. ह्या दीपाली ताई धुमाळ आहेत. ही माझी आई शशिकला कडू. आणि ह्या सगळे होम कॉलनीतले परिवार. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. नमस्कार. नमस्कार. वहिनी, पहिल्यापासून इथेच राहता तुम्ही? हो, कर्वेनगर. कर्वेनगर. मी जन्म कर्वेनगरमध्ये. आणि मग लग्नानंतर परत कर्वेनगर कसं काय? ते शेजारच्या काकांनीच स्थळ सुचवलं म्हणून. मग हे बघायला आले तुम्हाला? हो. आणि लग्न झालं? हो. चांगला आहे का स्वभाव? हो. माणूस मी म्हटलं स्वभाव. हो. आणि राग बी घेतो त्यांना? हा, येतो ना. तुम्ही काय करता? माझं आत्ताच लग्नानंतर 1 वर्ष इंटेरियर डिझायनिंगचं कम्प्लीट झालंय. कोर्स केला? हो, डिप्लोमा केलाय. आणि मी आत्ताच 3 महिने झाले प्रॅक्टिस सुरू केली आहे. तुम्हाला आवड आहे? हो. मग किती वेळ द्यावा लागतो तिकडे? सकाळी 10ला जाते ते संध्याकाळी 6, 7, 8 म्हणजे जसं होईल तसं. मग घरी सगळे सपोर्ट करतात? हो, भरपूर. म्हणजे लग्नानंतर 1 वर्ष त्यांच्या सपोर्टमुळे झालं. कारण माझं कॉलेजचा टाईम पण फुल टाईम होतं माझं कॉलेज. मी सकाळी 8ला जायचं ते संध्याकाळी 6ला यायचे. आणि इंटेरियर डिझायनिंगमध्ये तर पूर्ण दिवस कॉलेजमध्येच जायचो. पण तुम्ही जेव्हा लग्न ठरलं तेव्हा मिस्टरांना सांगितलं होतं का की पुढे जाऊन मी नोकरी करणार? मेन पॉईंट त्यांचीच आठ होती की मला शिकलेली मुलगी हवी आहे आणि जरी तू शिकलेली नाहीये तरी तू पुढे शिकायचं. अरे वा. हो. कुठे बोलवा त्यांना. सागर. नमस्कार. नमस्कार. लग्न जमलं, इथेच जमलं. हो ना. पण सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन की लग्नानंतर वहिनींना एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्ही दिलात. आणि तो असा की शिक्षण करायला पाहिजे आणि जे काही शिक्षण आहे त्याचा उपयोग केला पाहिजे. त्याबद्दल अभिनंदन. तुम्ही काय करता? मी शिपिंग कंपनीमध्ये मर्स लाईन म्हणून इथेच पुण्यात? हो, पुण्यातच विमाननगरमध्ये ऑफिस आहे माझं. वा. विमाननगरमध्ये शिपिंगचं ऑफिस. काय कॉम्बिनेशन. योगायोगी. आणि मला सांगा तुम्ही की बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? बघण्याचा कार्यक्रम यांच्या घरी झाला. यांच्या घरी. आणि त्याच दिवशी ठरलं लग्न? हो, ऑलमोस्ट. म्हणजे संध्याकाळपर्यंत माझ्याकडून तरी होकार झाला होता त्यांचा आणि ऑलरेडी होताच. वहिनी, तुम्हाला कसलं खेळ वगैरे आवड आहे की नाही? हो, कराटेची. म्हणजे नाही आता नाही केलं. कुठला बेल्ट आहे? माझा म्हणजे ग्रीन बेल्ट झालेला. काय सांगता? माझ्याकडे ब्लॅक बेल्ट आहे पण मी आणला नाही तो आज. पण आहे माझ्याकडे. तुम्ही किती दिवस खेळलात ते? मी 4-5 वर्ष खेळले. म्हणजे 6वी ते 9वी असं 3 वर्ष तरी कंटिन्यू केलं. शाळेत असताना? शाळेत असताना. मग ते आम्ही जे बघतो विटा फोडतात वगैरे ते केलंय तुम्ही सगळं? कवला फोडले पण विटा वगैरे असं नाही कधी. म्हणजे वर चढून? नाही, वर चढून नाही, हाताने वगैरे. म्हणजे 3 वर्षच केलं ना मी. पण तुम्ही हे नंतर कराटेचं पुढे शिक्षण सुरू नाही ठेवलं? नाहीच ठेवलं. पण 10वीमध्ये आल्यानंतर 10वीची एक्झाम वगैरे मग आई पप्पा म्हटले आता लगेच नको. आता तुम्ही समजा इकडनं एकट्या चाललायत आणि कोणीतरी समजा तुम्हाला काही त्रास दिला तर तुम्ही लगेच अशी कराटे खेळू शकता? तुम्हाला खूप राग आला तर तुम्ही कराटे खेळू शकता? माझ्यामध्ये जास्त वेळ न बोललेलं बरं. हां, तुम्हाला माहिती आहे कराटेचं ट्रेनिंग वगैरे? हो, माहिती. बरं, प्रश्न विचारू? हां, आता पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्यासाठी. मला आत्ता कळलं तुम्ही हाताची घडी घालून का बसले. ते कराटेचं माहीत नव्हतं मला. तुम्ही सांगा तुमच्या शोकेसमध्ये एका रांगेत किती गॉगल ठेवलेले आहेत? 7 गॉगल आणि 1 चष्मा आहे त्याच्यात. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. बरं वहिनी, आता तुम्ही सांगा मिस्टरांना कोणता गोड पदार्थ आवडतो? सीताफळ रबडी. हे काय काल पाठ केलेलं? आता माहिती असतं, दिवसभर करायला माहिती असतं. आता मिस्टर तुम्ही सांगा, लग्नाआधीच्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही वहिनींना कोणतं गिफ्ट प्रेझेंट म्हणजे दिलं होतं? मी रेड कलरचा एक टॉप दिला होता. तो टॉप होता? आवडला? व्हेरी गुड, छान, अभिनंदन. चला 3 तर उत्तरं बरोबर आली. आता वहिनी तुम्हाला एक प्रश्न आहे. ज्या प्रश्नाचं म्हणजे मी तुमच्याशी 1 मिनिट गप्पा मारणार आणि त्या गप्पा मारत असताना एकही इंग्लिश शब्द तुमच्याकडून येता कामा नये. तुम्हाला शाळेत कुठले कोणते विषय होते?
मराठी, गणित, इतिहास, भूगोल, शास्त्र, आणि हिंदी. आणि बस इतकेच आठवत होते तुम्हाला. मग इंग्लिशच्या तासाला बाहेर असायचं वर्गाच्या? नव्हतं तुमच्या शाळेत? मराठी होतं ना? बरं ठीक आहे. दुसरं, तुम्ही वहिनी आता इथून नोकरीला कसे जाता? इथून चालत. स्वतः एकट्या? पण कसा रस्ता कुठून? मेन वनदेवीचा चौक आहे. मेन, हां ओके. हां, मेन वनदेवीचा चौक आहे. हां, नंतर चौक आहे. हां, वनदेवीचा चौक आहे मेन. हां, नंतर काय सांगा ना? आलो मी चौकापर्यंत आलो. पुढे पुढे सांगा ना. ठीक आहे, आता एवढं गेलं पुढे. हां, तिथून सरळ रस्ता खाली जातो. हां, आणि तिथे आनंद निकेतन सोसायटी आहे. त्या सोसायटीत काय करायचं? पाणी भरायचं. काय करू त्या सोसायटीत जाऊन? हां, सोसायटीत गेलो. पुढे त्या सोसायटीमध्ये ऑफिस आहे आमचं. अच्छा, तिथे ऑफिस आहे का? बरं बरं. मराठीत लिहिलेलं दिसतंय सगळं ऑफिस वगैरे. अ ला काना वर असं. हां, व्हेरी गुड, छान. पण खूप छान गप्पा होत्या आणि खूप छान तुम्ही अत्यंत खिलाडू वृत्तीने हे खेळलात. त्याबद्दल तुमच्या चौक मे काय चौक नाही काय पुढे काय चौक मेन चौक. हां ओके. हां, 1 2 3 4 5 6 हे बक्षीस तुम्हाला मिळालं. खरं आणखी मिळालं असतं पण ते इंग्लिशने थोडीशी गडबड केली. अभिनंदन वहिनी. आणि आता परिवार काय म्हणजे यांचं संपूर्ण कुटुंबाला नमस्कार. नमस्ते. कसं वाटतं आता सुनबाईनं होम मिनिस्टरमध्ये सहभागी होता? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. म्हणजे आज जिंकणार सुनबाई? हां, नक्कीच. पैठणी घेऊन येणार? हो. नाही माहिती घेऊन ओढून. वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल जी आतापर्यंत आलेली नाही तर कोणती कराल? जास्त वेळ कम्प्युटरवर म्हणजे कम्प्युटरला असतो. म्हणजे घरी आल्यानंतर गेम खेळायला फार आवडतात कम्प्युटरवर. त्यांचं वय आहे असं काय? या वयात कम्प्युटरवर गेमच खेळायचे. बरं, आणि तुम्ही एखादी तक्रार करायची असेल वहिनींबद्दल तर कोणती करा? राग फार पटकन येतो. नाकाच्या शेंड्यावर राग. बरं, आता मी काही शब्द दिलेत तुमच्याकडे. हा, त्या शब्द तुम्ही सांगायचे, वाचून दाखवायचे त्या क्रमाने. आणि वहिनी तुम्ही ते गाणं ओळखायचं. हा, 1 सरपंच. सरपंच. नगरसेवक. सरपंच नगरसेवक. हा, पाटील. पाटील. सरपंच नगरसेवक पाटील. हा, बरं. बरं. हा, खरं. खरं. सरपंच नगरसेवक पाटील बरं खरं. आणि एक लक्षात ठेवा, यातले 3च शब्द आहेत त्या गाण्यात. कसं काय पाटील बरं आहे का? पुढं काय? काल काय झालं ते खरं आहे का? मोठ्याने बोला ना. गाणं म्हणताय की गोष्ट सांगताय? गाणं नाही ना येत अहो पण मला. म्हणायला लागेल ना. कसं काय पाटील बरं आहे का? काल काय झालं ते खरं आहे ऐकलं ते खरं आहे का? खरं आहे का? खरं आहे का? खरं आहे का? एक मिनिट. काय ऐकलं त्यांच्याबद्दल काल? नाही काही काही नाही ऐकलं. अभिनंदन वहिनी. गाणं तर आम्ही सगळ्यांनी ऐकलोय. ही लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे वहिनी आपल्याला. आणि बघूया आता कोण जिंकणार पैठणी.